हॅलो फ्रेंड्स, आज आपण सचिन बस्के सरांच्या पुस्तकातलं कोऑर्डिनेशन इन ह्यूमन चॅप्टर बघणार आहोत. पहिली इंट्रोडक्शन. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट ऑफ डिफरंट ॲक्शन इज नथिंग बट कंट्रोल अँड प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग आउट डिफरंट ॲक्शन सिक्वेन्शियली इज नोन ॲज कोऑर्डिनेशन. ड्यू टू दिस proper growth and development of living being takes place. We have seen that energy is released from digested glucose with the help of respiration, and also toxic waste products are produced and excreted outside the body. So coordination is very necessary in between body organ and body system. Maintenance of stable condition within different organ system by appropriate coordination between them for their optimum functionality is known as homeostasis. होमिओस्टॅसिस म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये कसं आतलं वातावरण असतंय, मेंटेन करतंय, कसं कोऑर्डिनेट करतंय, कसं फंक्शन करतंय, स्टेबल कंडिशन आहेत का नाही, त्याला स्टॅटिसिस म्हणतात. त्यानंतर कोऑर्डिनेशन इन ह्युमनमध्ये कसं कोऑर्डिनेशन होतं. ह्युमन कोऑर्डिनेशन इज अचिव्ड बाय मीन्स ऑफ टू सिस्टीम. पहिली नर्वस कोऑर्डिनेशन सिस्टीम, त्या दुसरी केमिकल कोऑर्डिनेशन सिस्टीम. दीज आर interdependent systems in body. Example, sometimes in rainy season when we see frying of hot and tasty pakoras, then we usually feel watering of mouth. What is this actually? During this process, the incidence in which we visualize from our eyes is sent towards the nervous system of our body. Our nervous system then analyze it and stimulate our salivary gland in mouth, so mouth to secrete saliva in response. म्हणजेच यांनी एक्झाम्पल दिलं आहे की आपल्याला स्मेल थ्रू काही गोष्टी टेम्पटिंग वाटतात, आपली बॉडी रिॲक्ट होते. गरम भाजणार असेल तर आपल्याला पूर्ण आधीच बॉडीला मेसेज जातो, ह्याला म्हणतात कोऑर्डिनेशन. ह्युमन नर्वस सिस्टीममध्ये 3 मेन कंपोनेंट असतात: ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्व्स. ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्व्स. अकॉर्डिंग टू दिस various parts and their various working system, nervous system is divided into three part. Nervous system 3 पार्ट मध्ये विभागली गेली आहे. पहिली सेंट्रल नर्वस सिस्टीम, दुसरी म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये पहिलं ब्रेन आणि दुसरं स्पायनल कॉर्ड. सेंट्रल नर्वस सिस्टम इट कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. नियरली अराउंड ऑल ऑफ द प्रोसेस इन आर बॉडी आर कोऑर्डिनेटेड वाया दिस पार्ट. आता ब्रेन इज व्हेरी डेलिकेट, एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड ऑर्गन. इट इज प्रोटेक्टेड बाय हार्ड बोनी कवर विच इज नोन ॲज cranium skull. Beneath the cranium, brain is again protected by smooth covering known as a manings are composed of 3 layers. म्हणजे beneath the cranium, brain is again protected by smooth covering known as a manings. काय म्हणतात, मेनिंजेस हे आपल्या ब्रेनला कवर करतात आणि त्याच्यात 3 लेयर्स असतात मेनिंजेसच्या. डुरा, आरॅचनॉइड्स आणि पिया. डुरा काय करते, आउटर मोस्ट लेअर आहे डुरा. त्यानंतर आर्चनॉइड्स काय करते, मिडल लेअर आहे. आणि पिया काय करते, इनर लेअर आहे. पिया इनर लेअर आहे, आर्चनॉइड मिडल लेअर आहे आणि डुरा आउटर मोस्ट लेअर आहे. Various compartments present inside brain are known as ventricles. There are 4 ventricles in brain. First and second ventricle of brain are connected through one lumen known as foramen monro. Fourth ventricle is actually present in
hindbrain, which is also known as metacoel. म्हणतात फोर्थ वेंट्रिकलला हाइंड ब्रेन पण म्हणतात किंवा मेटाकोयल म्हणतात. वाईल लॉंग हॉलो कॅनल विदिन स्पायनल कॉर्ड इज नोन ॲज सेंट्रल कॅनल. Inside all those cavity it means meningeal cavity, ventricles and central canal. One particular fluid is filled all over, which is known as a cerebrospinal fluid. This cerebrospinal fluid provides nutrition to central nervous system and acts as a shock absorber and protects brain from damage. सेरिब्रोस्पायनल फ्लुइड काय करतं तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं सेंट्रल नर्वस सिस्टीमला आणि शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतं, आपल्या ब्रेनला प्रोटेक्ट करतं डॅमेजपासून. स्पायनल कॉर्डची लेंथ किती असते 40 ते 50 सेंटीमीटर. डायमीटर किती असतो 2 सेंटीमीटर असतो. ओके. इट इज सिच्युएटेड इनसाइड द वर्टिब्रल कॉलम. इन ह्युमन स्पायनल कॉर्ड टर्मिनेट्स ॲट L1 फर्स्ट लंबर वर्टिब्रा, तिथं तो स्पायनल कॉर्ड संपतो. मेलिंजेस आर ऑल्सो प्रेझेंट इन स्पायनल कॉर्ड. ॲट द एंड ऑफ स्पायनल कॉर्ड इट फॉर्म्स horse tail like pattern called as a cauda equina. Cauda equina म्हणतात त्याला. Cavity of spinal cord is called as central canal in which cerebrospinal fluid is present. There are 3 parts of this complex brain: forebrain, midbrain and hindbrain. Forebrain or prosencephalon brain. Principal part of forebrain is cerebrum selencephalon. Cerebrum is a part of brain which is known for its capacity to think and make decisions. म्हणजेच आपल्या फोरब्रेन म्हणजे आपण सेरिब्रम म्हणतो त्याला किंवा टेलेन्सेफेलॉन म्हणतो. त्यात सेरिब्रम जो पार्ट आहे त्याची काय कॅपॅसिटी असते तर तो डिसिजन घेऊ शकतो, तो विचार करू शकतो. Cerebrum is chief controlling center which brings about all the main voluntary movements of the body. Smell, hearing, sight are the sensory parts of central nervous system. Cerebrum ही काय करू शकतो, जे मेन कंट्रोलिंग सेंटर्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, जे व्हॉलेंटरी मूवमेंट आपण करतो, जसं हिअर, स्मेल, बघतो एखादी गोष्ट तर त्याला ते सेन्सरी पार्ट्समध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ते आपण त्यातून सेन्स करू शकतो. स्मेल कंट्रोल बाय रायनेनसेफेलॉन ब्रोकाज. स्मेल कशाने कंट्रोल करतो आपण, रायनेनसेफेलॉन. ब्रोकाज एरिया कंट्रोल स्पीच असं पण म्हणतात त्याला. त्यानंतर थॅलॅमस इज अ पार्ट ऑफ फोरब्रेन विच कंट्रोल्स टच, टेम्परेचर, प्रेशर, पेन. थॅलॅमस काय करतं आहे, एक फोर ब्रेनचा आपला पार्ट आहे, तो टेम्परेचर, प्रेशर, पेन आपला कंट्रोल करतं आहे. हायपोथॅलॅमस इज अ पार्ट ऑफ फोर ब्रेन विच कंट्रोल्स हंगर, टेम्परेचर, ऑस्मोटिक बॅलन्स ऑफ बॉडी. हायपोथॅलॅमसमध्ये कुठं असते, फोर ब्रेनमध्ये असते. ते हंगर, टेम्परेचर, ऑस्मोटिक बॅलन्स आपल्या बॉडीमधला मेंटेन करतो. इथं तुम्ही ह्या डायग्राममध्ये बघू शकता की फोर ब्रेनमध्ये सेरिब्रम, थायमस, हायपोथायमस हे पुढे प्रेझेंट आहेत. सेरिब्रल कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट आहे आणि ब्रेन स्टेम, मिड ब्रेन, हाइंड ब्रेनमध्ये पॉन्स, मेड्युला ऑब्लॉंगेटा आणि सेरिबेलम हे प्रेझेंट आहे. सेरिब्रम आपल्याला मागे दिसतं, मेड्युला ऑब्लॉंगेटा हे असतं शेंडीसारखं खाली. स्पायनल कॉर्ड जिथून सुरुवात होतो त्याच्यावरती मेड्युला ऑब्लॉंगेटा आपल्याला दिसतो आणि त्याच्यावरती मेड्युला ऑब्लॉंगेच्यावरती पॉन्स आपल्याला दिसतात. त्यानंतर मिड ब्रेन और मेसेन्सेफेलॉन. मिड ब्रेन किंवा मेसेन्सेफेलॉन हा एक पार्ट आहे ब्रेनचा. तो कशाची निगडीत आहे, कंट्रोल ऑफ
इनव्हॉलेंटरी मुवमेंट्स, म्हणजे इनव्हॉलेंटरी मुवमेंट्स आपल्या शरीरात होतात, जसं हार्टबीट होतं. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना इज अ पार्ट ऑफ मिड ब्रेन विच कॅरीज आउट विज्युअल रिफ्लेक्सेस. विज्युअल रिफ्लेक्सेस म्हणजे एखादी नकळत आपण एखादी दुर्घटना होते तर ॲक्शन घेतो, त्यामध्ये आपले रिफ्लेक्सेस तिथं आपल्याला दिसतात. तर कोण हँडल करतं? मिड ब्रेन हँडल करतं. आता हाइंड ब्रेन और रोबेन्सेफेलॉन, सेरिबेलम अँड मेडुला ऑब्लॉंगेटा आर द मेन पार्ट ऑफ हाइंड ब्रेन. सेरिबेलम अँड मेडुला ऑब्लॉंगेटा हा हाइंड ब्रेनचा मेन पार्ट आहे. हाइंड ब्रेन इज ऑल्सो नोन ॲज अ लिटल ब्रेन. हे कुठं सिच्युएटेड आहे? बॅक साईड ऑफ आवर ब्रेन. आपल्या ब्रेनच्या मागच्या बाजूला हाइंड ब्रेन प्रेझेंट असतं. मेंटेनन्स ऑफ बॉडी बॅलन्स, ह्याच्यामुळे आपण काय करतो? बॉडी बॅलन्स आपलं मेंटेन होतो. आणि इज द प्रिन्सिपल फंक्शन ऑफ हाइंड ब्रेन. म्हणजे एखादा माणूस दारू पितो, त्याचा बॅलन्स जातो, तर तो म्हणजे दारू पिल्यावर जी हे माणसाला नशा चढते, तर ती त्या हाइंड ब्रेनवर इफेक्ट करते. आणि त्या हाइंड ब्रेनवर इफेक्ट झाल्यावर त्या माणसाचा तोल असा इम्बॅलन्स होतो. One of the part of hind brain, that is medulla oblongata, control main involuntary movement in the body. Circulation, respiration, sneezing ह्या इनव्हॉलेंटरी मुवमेंट असतात, ह्या मेडुला ऑब्लॉंगेटा कंट्रोल करतं. मेडुला ऑब्लॉंगेटा एक कनेक्टिंग लिंक आहे ब्रेनमधली आणि स्पायनल कॉर्डमधली. कळलं का? मेडुला ऑब्लॉंगेटा इज अ पार्ट ऑफ हाइंड ब्रेन, कंट्रोल्स मेडुला ऑब्लॉंगेटा is a part of hind brain, controls vital involuntary activities such as heart rate, respiratory rate, etc. Injury to this part may result in stoppage of these activities, eventually death of an individual. म्हणजे ह्या इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटीज नकळत हार्ट रेट होतच असतोय, रेस्पिरेशन आपण करतच असतोय. इंजरी ऑफ दिस पार्ट मे रिझल्ट इन, जर ह्या पार्टला जर इंजरी झाली तर आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बंद होणार आणि डेथ पण होणार इंडिव्हिज्युअलची. आता पॉन्स म्हणजे काय? इज अ पार्ट ऑफ ह्युमन ब्रेन विच इज फाउंड ओनली इन मॅमल ब्रेन. फक्त आणि फक्त मॅमल्समध्ये आपल्याला हे पॉन्स दिसतात. पॉन्स शो स्विच ऑन अँड स्विच ऑफ इफेक्ट ऑफ रेस्पिरेशन. ओके. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय? तर न्यूरॉन्सच्या कंपोजिशन आपल्याला ह्यामध्ये दिसतं. दिस न्यूरॉन्स आर कनेक्टेड विथ ईच अदर अँड फॉर्म मेस लाईक नेटवर्क विच इज स्प्रेड ओव्हर ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. न्यूरॉन्स वर्क फॉर कनेक्टिंग ऑल ऑर्गन्स विथ सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे एखाद्या आपण आपल्या एखाद्या बोटाला पिन टोचली तर तो मेसेज आपल्याला मेंदूपर्यंत पोचवणारा हा न्यूरॉन असतो. नर्व्समध्ये न्यूरॉन्स अँड न्यूरोग्लिया कॉम्बाइनली फॉर्म कंटिन्युअस ceaseless threads like structure known as nerves. Neurons have three main functional parts: dendrites, cell body, axon. Dendrites, all the information in environment around us is gathered by this part of neuron with the help of some chemical reaction as electric impulse is generated. म्हणजेच तुम्ही हा डायग्राम बघू शकता न्यूरॉनचा. त्यामध्ये इथं जो हेअर लाईक आपल्याला दिसते ते डेंड्राइट्स आहेत. म्हणजे असं त्याच्या पेरिफेरीला तुम्ही बघा. ऑल द इन्फॉर्मेशन इन द एन्व्हायरमेंट अराउंड अस इज गॅदर्ड बाय दिस पार्ट ऑफ न्यूरॉन. म्हणजे डेंड्राइट्स हे इन्फॉर्मेशन गॅदर करतात विथ द हेल्प ऑफ सम ऑफ द केमिकल रिॲक्शन अँड इलेक्ट्रिक इम्पल्स इज जनरेटेड. हे डेंड्राइट्स इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट करतात. महत्त्वाचं आहे. त्यानंतर सेल बॉडी इज नथिंग बट सायटोप्लाझम ऑफ न्यूक्लियस. सेल बॉडी आपल्याला दिसते, सायटॉन पण म्हणतात डायग्राममध्ये बघा तुम्ही. इलेक्ट्रिक इम्पल्स आर सेंड फ्रॉम डेंड्राइट्स टू एक्झॉन थ्रू द सेल बॉडी. म्हणजेच इलेक्ट्रिक इम्पल्स जे आहेत ते डेंड्राइटपासून आपल्याला एक्झॉनमध्ये ते जातात
थ्रू सेल बॉडी. ॲक्झॉन म्हणजे काय? ॲक्झॉनमध्ये आपण पुढे बघणार आहे. ॲक्झॉनमध्ये स्टेमसारखं दिसतं बघा खाली, त्याला ॲक्झॉन म्हणतात. कंडक्शन ऑफ इम्पल्स फ्रॉम सेल बॉडी टू अदर एंड ऑफ द न्यूरॉन इज द प्रायमरी फंक्शन ऑफ एक्झॉन. म्हणजे न्यूरॉनच्या एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटमध्ये इम्पल्स कंडक्ट करणे किंवा ट्रान्सफर करणे हा त्याचा मेन फंक्शन आहे. ॲट द एंड ऑफ वन न्यूरॉन इमिडिएट नेक्स्ट न्यूरॉन इज प्रेझेंट. This shows that nerves are formed by chain of neuron. The minute gap between two neurons is called synapse. Minute gap जो आहे दोन न्यूरॉनच्या मध्ये त्याला सायनॅप्स म्हणतात. This distance is hyper fine, very minute 2 to 20 nanometer. आता न्यूरोग्लिया. This gives support to neurons and help in their action. हे काय करते? सपोर्ट करते. दिस सपोर्ट्स टू न्यूरॉनला सपोर्ट करतात आणि त्यांना ॲक्शनमध्ये हेल्प करतात. आता नर्व्सचे टाईप बघणार आहे आपण. नर्वचे टाईप बघणार आहे आपण. आता ॲफरंट नर्व, इफरंट नर्व अशा दोन टाईप आहेत. ॲफरंट काय काम करते? तर कंडक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑल सेन्सरी पार्ट्स. आपल्या सेन्सरी पार्ट्सपासून बॉडी सेन्सरी पार्ट्स ऑफ बॉडी टुवर्ड्स ब्रेन. मी मगाशी सांगितलं पेन टोचवली तर मेंदूपर्यंत मेसेज जातो, ते ॲफरंट नर्व. नंतर इफरंट नर्व. इफरंट इन्फॉर्मेशन कंडक्टेड बाय ॲफरंट नर्व टू ब्रेन ॲनालाइज अँड सिग्नल सेंट इन रिस्पॉन्स टुवर्ड्स द मोटर ऑर्गन ऑफ बॉडी via the nerves known as the efferent nerve. Conduction of information from brain to body. म्हणजे आता पिन टोचली, मेंदूला इन्फॉर्मेशन गेली, मग मेंदू ॲनालाइज करणार की काहीतरी टोचतं आहे, मग ते इन्फॉर्मेशन आपल्या बॉडी ॲक्शनमध्ये कन्वर्ट होणार, त्याला इफरंट नर्व्स म्हणतात. नर्व्स अराइज फ्रॉम ब्रेन इज कॉल्ड कार्नियल नर्व, वाईल नर्व अराइज फ्रॉम स्पायनल कॉर्ड इज कॉल्ड ॲज अ स्पायनल नर्व. म्हणजेच जी नर्व ब्रेनपासून अराइज होते त्याला कार्नियल म्हणतात आणि नर्व अराइज फ्रॉम स्पायनल कॉर्ड त्याला स्पायनल नर्व म्हणतात. ओके. देर आर 12 पेअर्स ऑफ कार्नियल नर्व. महत्त्वाचं आहे, कार्नियल नर्वचे 12 पेअर्स असतात आणि स्पायनल नर्वचे 31 पेअर असतात प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. आता टाईप ऑफ न्यूरॉन: सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन या असोसिएशन न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन काय काम करतं? The neurons which carry information from sensory organs towards brain and spinal cord is called sensory neuron. Motor neuron काय काम करतं? The neurons which carry information from brain to spinal cord and gland to all the motor organs are known as motor neuron. म्हणजेच जी न्यूरॉन्स इन्फॉर्मेशन कॅरी करतात ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड पासून आणि ग्लँड्सपासून टू ऑल द मोटर ऑर्गन्स त्याला म्हणतात मोटर न्यूरॉन. ओके. त्यानंतर असोसिएशन न्यूरॉन्समध्ये दीज न्यूरॉन वर्क फॉर इंटिग्रेशन ऑफ नर्वस सिस्टीम. इट मीन्स दे वर्क फॉर बोथ द अबाव न्यूरॉन्स. ओके. आता आपल्याला नर्व्सची नावं, ते कुठून अराईज होतात, कुठं सप्लाय होतात आणि त्याचे टाईप हे आपण पाठ करणार आहे आता. ओके. ऑल फॅक्टरी नर्व कुठे आहे? ऑल फॅक्टरी म्हणजे नाकात जवळचा जो लोब असतो तिथं त्याला नॅझल लोब म्हणतात, त्याला तिथं अल फॅक्टरी नर्व असते आणि ती कुठून अराईज होते? आपल्या फोर ब्रेनपासून अराईज होते आणि ह्याला सेन्सरी नर्व म्हणतात. काय म्हणतात? सेन्सरी नर्व म्हणतात. त्यानंतर ऑप्टिक. ऑप्टिक म्हणजे काय? ऑप्टिक म्हणल्यावर आपण म्हणतो की डोळ्याशी काहीतरी रिलेटेड आहे. आईज मध्ये कुठून सुरुवात होते? फोर ब्रेनपासून सुरुवात होते, अराईज होतं आणि रेटिनल आईज टू सप्लाय होते आणि सेन्सरी नर्व आहे. काय आहे? ऑक्युलोमोटर. ऑक्युलोमोटर म्हणजे काय? तर मसल्स ऑफ आईज आहे. मसल ऑफ आय फोर ब्रेनपासून सुरुवात होते आणि एक मोटर नर्व आहे. ट्रोक्लियर मिड ब्रेनपासून सुरुवात होते ट्रोक्लियर नर्वची, मसल ऑफ आयसाठीच आणि मोटर नर्व आहे. आता ट्रायजेमिनल, हाइंड ब्रेन, आय लिड्स, चिन, टिप, टंग, इयर लोब, मिक्स टाईप आहे. मिक्स टाईप ऑफ नर्व आहे. अराईज होती हाइंड ब्रेन म्हणजे मागचा पार्ट आहे ना, आणि सप्लाय कुठं होतं त्याचं? हे आय लिड्स, चिन,
टिप लिप, त्यानंतर टंग, एअर लोब्स. आता अबड्युसन मसल ऑफ आय आहे, हाइंड ब्रेनपासून अराईज होतो आणि मोटर टाईप ऑफ नर्व आहे. फेशियल हाइंड ब्रेनपासून अराईव्ह होतो, सलायव्हरी ग्लँड, चिक आणि नेक मिक्स नर्व आहे. ऑडिटोरी म्हणजे काय तर इयरशी निगडीत असणार ना. ऑडिटोरी म्हणजे हाइंड ब्रेनमधनं सुरुवात होते त्याची, इंटरनल एअरसाठी आणि सेन्सरी आहे. ग्लोसोफॅरेंजियल हाइंड ब्रेन, टंग, सेन्स, टेस्ट मिक्स. वॅगस हाइंड ब्रेन, लंग्स, स्टमक, डायफ्राम, लॅरिंग्स मिक्स. स्पायनल ॲक्सेसरी हाइंड ब्रेन, थायरॉइड, शोल्डर, लॅरिंग्स, मोटर नर्व आहे. स्पायनल ॲक्सेसरी हाइंड ब्रेन आहे, ती कुठं कुठं सप्लाय होते, थायरॉइड, शोल्डर आणि लॅरिंग्स. कुठून अराईज होते, हाइंड ब्रेनमध्ये स्पायनल ॲक्सेसरी. आता 12वं हायपोग्लॉसल हाइंड ब्रेनमधनं सुरुवात होते, सप्लाय होते टंग, हायोइड, बोन आणि मोटर नर्व आहे. आता अमॉंग द 12 पेअर्स ऑफ कार्नियल नर्व, 5th कार्नियल नर्व इज द थिकेस्ट. सगळ्यात थिक कुठले, 5th कार्नियल नर्व आहे. ती काय आहे, ट्रायजेमिनल नर्व. आयलिड, चिन, टिप, टंग, इयरलोबसाठी असते. इट गिव्ह नर्व सप्लाय टू टीथ. सॉरी ती सप्लाय टीथला, दॅट्स वाय डेंटिस्ट नर्व म्हणते त्याला. मी ते चुकून वाचलं, आयलिड ते नाही आहे. थिकेस्ट 5th कार्नियल नर्व थिकेस्ट आहे आणि ती डेंटिस्ट नर्व म्हणून त्याला ओळखतात. लॉंगेस्ट कार्नियल नर्व 10th आहे, वेगस. हां, आणि वेगस कशासाठी आहे, लंग्स, स्टमक, डायफ्राम, लॅरिंग्स. आणि नर्व्स लाईक शॉर्टेस्ट कार्नियल नर्व कुठले, 4th आहे, ट्रॉक्युलर नर्व. ट्रॉक्युलर नर्वचं काय काम आहे, मसल ऑफ आय. कळलं का. अमॉंग 12 पेअर्स ऑफ कार्नियल नर्व, 5 नर्व आर मोटर नर्व, 3 नर्व्स आर सेन्सरी आणि 4 नर्व्स आर मिक्स इन नेचर. समजतंय. त्यानंतर रिफ्लेक्स ॲक्शन. Reflex action, quick response to any incidents happening in environment is known as a reflex action. It gives rapid answer to anything happening within us. We remove our hand without thinking, even for a fraction of seconds. If we touch any hot object, for this response to occur, sensory nerve of our hand send information towards brain. Then from brain signals are sent in response towards our muscles so as to remove our hands. Just like a fan start rotating as soon as we switch it on. It is similar way electric impulses are of our central nervous system are also very fast. Before reaching to brain, all the nerves in our body are collected together in bunch inside the spinal cord. And all the signals reach the brain, but the actual reflex arc is from spinal cord. Autonomic nervous system, ANS. Word autonomic nerve means privilege, which means things that we cannot control. So this system does not work according to our will. In short, this is a system which control all the involuntary activity of our body. Functions of our heart, stomach, lungs and all other involuntary activities are composed of autonomic nervous system. Important points. What is voluntary and involuntary activities? Voluntary movement which can be done according to our will. Reading, writing, riding bicycle. Involuntary movement मध्ये काय आहे तर movement which are not under our control. It means the movement which are independent of our will. Heartbeat, sweating, generation of urine. ह्या involuntary गोष्टी आहेत. Though brain provides sensation of all organ in body, brain itself is an insensitive organ. Left hemisphere of brain consists of 1860 lakh neurons, more than the
right hemisphere. 750 ml of 100 ml of 750 to 100 ml of blood flow through brain every minute. Brain can survive 4 to 6 minutes without oxygen. After that, cell in brain start dying. Neuron is the structural and functional unit of nervous system. Number of neurons remain the same through life of an individual from birth to death, which means there is no increase in number of neurons after birth. Just their size increase gradually. Average weight of human brain is around 1300 to 1400 gram. 1300 to 1400 gram, but the weight of brain of great scientist Albert Einstein was much less than average, that is 1230 gram. Generally, left side of brain control conversation, writing, control presumption, thinking ability, and right side of brain artistic activity. Short term memory persists up to 30 seconds. Example, any phone number is we see or any sensory motor remains only for short period of time. It conveys information about the things happening around us in environment. Long-term memory is made up of those things which we learn and understand very carefully and remember it. Unicellular organisms like amoeba do not have nervous system, while in organisms include phylum Coelenterata, like Hydra. Nervous system exists in very primitive stage. In phylum Annelids, organisms like earthworm has a bunch of neurons formed by collaboration of neuronal cells which form a beaded cord-like structure known as a nerve cord. Neurons are longest cell in body, while ovum is the largest cell in human body, and sperm is the smallest cell in male. As the age of an adult increases, weight of brain decreases. Thalamus is an important part of forebrain, which controls sensation of touch, temperature, pressure, and pain. IQ, intelligence quotient, is a unit of brain function. IQ of normal human is 100. Those having IQ more than 140 is intelligent, while those who have IQ below 70 is mentally infirm and sick. Carotid artery supply blood to brain. Interesting fact. The fork-like structure connecting cerebrum and brainstem is limbic system. Limbic system is composed of various parts: amygdala, hippocampus, lobe are two main important parts. Among these, amygdala control mood, mainly rage, excitement, and other emotion, while hippocampus lobe perform an important function of converting temporary memory, short-term memory to long-term memory. Some nerve-related disorder कोणते तर हंटिंग्टन क्लोरिया, इट इज मेन हंटिंग्टन कोलेरिया एक नर्व रिलेटेड डिसऑर्डर आहे. त्यानंतर अल्झायमर डिजीज, पार्किन्सन डिजीज आणि मेनिंगिटिस